नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण ह्या ठिकाणी हे आंब्याचं 2 वर्षाचं झाड पाहत आहात, परंतु छाटणी जर वेळेवर केली नसल्यामुळे काही फांद्या खाली लटकलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि यामुळे ज्यावेळेस फळे येतील त्यावेळेस फळे जमिनीला टेकतील. तर असं होऊ नये याकरता झाड छोटा असतानाच त्याला 1.5 ते 2 फुटावर जर घन पद्धतीने आपल्याला झाडे वाढवायची असतील तर साधारणपणे 1.5 ते 2 फुटावरच त्याला छाटणी केल्यानंतर 3 ब्रँचेस त्याला आल्यानंतर त्या पुन्हा 1 ते 1.5 फुटावर वाढल्यानंतर पुन्हा त्याला छाटणी घ्यायची असते आणि प्रत्येक छाटणीच्या वेळेस त्याला म्हणजे बुरशीनाशकाची फवारणी त्या ठिकाणी करणं गरजेचं असतं. तर आता ह्या ठिकाणी हे 2 वर्षाचं झाड आहे, बरेचशा फांद्या ह्या ठिकाणी खाली लोंबलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर आता या ठिकाणी ती छाटणी होणं गरजेचं होतं. आता ह्या ठिकाणी ही मेन ब्रँच आहे, या ठिकाणी छाटली असती तर या 3 ब्रँच निघालेल्या चांगल्या प्रकारे डेव्हलप झाल्या असत्या, चांगल्या प्रकारे वाढल्या असत्या. या ठिकाणी देखील आता ही फांदी आहे, या ठिकाणी छाटणं गरजेचं होतं. आता या 3 ब्रँचेस त्यामुळं चांगल्या दणकट बळकट झाल्या असत्या. आता ही न छाटल्यामुळे ही मेन ब्रँच पुढे पुढे वाढत चाललेली आहे आणि असं छाटणी प्रत्येक वेळेस 1.5 फुटावर फांदी वाढल्यानंतर छाटणी करणं गरजेचं असतं, अन्यथा ते झाड गोलाकार होणार नाही. आणि हे गोलाकार घन पद्धतीने झाड लावल्यानंतर गोलाकार होणं गरजेचं असतं आणि त्याला जेवढ्या जास्तीत जास्त ब्रँचेस येतील त्या झाडाला तेवढ्या प्रकारची जास्त फळं त्याला निघत राहतात. तर अशाच प्रकारे या ठिकाणी ही फांदी या ठिकाणी छाटणं गरजेचं होतं आणि मग त्याला 3 ब्रँचेस त्याला या ठिकाणी छाटल्यानंतर ह्या 3 ब्रँचेस वाढून हे झाड असं गोलाकार बनलं गेलं असतं. या ठिकाणी देखील एक फांदी आहे, या ठिकाणची मूळ ब्रँचेस या ठिकाणी वाढली गेल्यामुळं बाकीच्या फांद्या तेवढ्या प्रमाणात म्हणाव्या इतक्या वाढलेल्या नाहीत. तर या ठिकाणी छाटायला हवं होतं. छाटल्यानंतर पुन्हा ह्या 3 किंवा 4 ज्या ब्रँचेस आहेत त्या देखील 1.5 फुटावर गेल्यावर छाटणं गरजेचं असतं आणि 2 ते 3 वर्षामध्ये चांगलं गोलाकार झाड बनवून आपल्याला चांगल्या प्रकारची फळं या झाडापासून मिळू शकतात. तर शेतकरी वर्ग जे नवीन बाग लावणार आहात त्यांनी ही काळजी विशेषतः घेणं गरजेचं असतं की झाड आणल्यानंतर त्या ठिकाणी 5-6 महिने झाल्यानंतर त्याला 1.5 फुटावर पहिल्यांदा छाटणी करावी. छाटणी केल्यानंतर बोर्डो पेस्ट त्याला फवारावी. त्याच्यानंतर त्याला पुन्हा 3 ब्रँचेस आल्यानंतर 1-1.5 फुटावर पुन्हा छाटणी करावी. त्या ब्रँचेसला पुन्हा ज्यावेळेस फांद्या येतील त्या पुन्हा 1.5 फुटावर छाटून गोलाकार असं झाड आपल्याला बनवायचं असेल तर अशा प्रकारची काळजी खबरदारी शेतकरी वर्गाने घ्यायला हवी. नमस्कार, धन्यवाद.